नमस्कार, आपण पाहतात माय मराठी न्यूज। कल्याण डोंबिवली शहरातील अंमली पदार्थ विरोधातील धडक कारवाईमुळे चर्चेत असलेले पोलीस उपायुक्त अतुल झेंडे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कार्याची आता थेट कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने देखील दखल घेतली आहे। महानगरपालिका महासभेत त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला असून सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकमुखाने हा ठराव मंजूर केला आहे। पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली अंमली पदार्थांच्या अवैध नेटवर्क विरोधात राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत अनेक आरोपींना मकोका अंतर्गत अटक करण्यात आली असून कोट्यवधी रुपयाचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत। या कारवाईमुळे शहरातील व्यसनमुक्ती मोहिमेला मोठे बळ मिळाले असून तरुण पिढीला व्यसनाच्या गर्तेत जाण्यापासून रोखण्यासाठी पोलीस प्रशासन प्रभावीपणे काम करत असल्याचे चित्र दिसून येते। महासभेत नगरसेवकांनी पोलीस दलाच्या सामूहिक कार्याचं कौतुक करत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांचे स्वागत केले। दरम्यान महानगरपालिकेकडून झालेल्या या गौरवाबद्दल पुरंदर तालुक्यात विविध स्तरातून अतुल झेंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या कार्याचं सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात कौतुक केलं जाते। माय मराठी न्यूजसाठी छायाताई नांदगुडे, पुरंदर। पडादा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे अंमली पदार्थ विरोधी पथक जे आपल्या परिमंडळामध्ये काम करत आहे, सदर पथकाचे आपले जे अधिकारी आहेत API अनिल गायकवाड, ठोके जितेंद्र ठोके, ग्रेड PS आणि सर्व टीमने सगळी कामगिरी केलेली आहे। आणि खडकपाडा वाडेकर परिसरामधून आपण 3 आरोपींना त्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्याकडून 107 किलो गांजा त्यांच्याकडून जप्त केलेला आहे। 3 जे आरोपी ताब्यात घेतलेले आहेत, या 3ही आरोपींचं यापूर्वीचं NDPS गुन्ह्यासंदर्भातलं रेकॉर्ड आहे। यापूर्वी ते वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अटक झालेले होते अंमली पदार्थ तस्करीमध्ये। याच्यामध्ये पहिला आरोपीचं नाव आहे वसीम खान, तो आहे भिवंडीचा, त्याच्यावरती सुद्धा एक गुन्हा दाखल आहे जो आहे घाटकोपरचा। त्यानंतर दिनेश सरोज म्हणून आहे, हा आरोपी जो आहे तो ठाण्यामधला आहे, त्याच्यावरती पण सुद्धा घाटकोपरचाच एक 1800 किलो गांजा त्याच्याकडून यापूर्वी जप्त केलेला होता। त्यानंतर तिसरा जो आरोपी आहे जो मोहित वर्मा, तो मुलुंड पोलीस स्टेशनचा, याच्यावर सुद्धा मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये NDPS गुन्हा दाखल होता। अशा प्रकारची जी कामगिरी जी आहे ती आमच्या पथकाने केलेली आहे। याच्यामध्ये अजूनही कोणते आरोपी आहेत ज्यांनी हा माल इथं सप्लाय केला होता आणि ह्या साखळीमध्ये इतरही काही आरोपी असू शकतात, त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे। सध्या त्या 3 पण आरोपींना आम्ही अटक केलेली आहे आणि कोर्टासमोर हजर केला असता आरोपींना आता 9 तारखेपर्यंत त्यामध्ये पोलीस रिमांड दिलेली आहे। हा जो तपास जो आहे सदरचा मला कोणत्या ठिकाणी मला होता, यापूर्वी आपण पाहिलं असेल की आपण नागपूरमधून असेल आणि उडीसामधून विशाखापट्टणम या ठिकाणी सुद्धा जाऊन आपण आरोपी अटक केलेले आहेत आणि ही संपूर्ण साखळी जी आहे ती आपण ते ब्रेक करण्याचा निश्चितपणे प्रयत्न आहे। या प्रकरणामध्ये सुद्धा हा माल सदरचा माल कुठून आला होता, कोणत्या ठिकाणी घेऊन जाणार होते आणि इतरही कोणकोणते याच्यामध्ये सहभागी आहेत हे पूर्णपणे आपण साखळी याच्याकडून तपास करून पूर्ण करणार आहोत, जेणेकरून हे पूर्ण रॅकेट जे आहे आपल्या त्या रॅकेटच्या मध्ये आपल्याला मुळापर्यंत जाता येईल।